वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील मांडला जंगल परिसरात आज सकाळपासूनच पोलीस छावणीचे दृश्य पाहायला मिळाले। सुमारे 300 पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि पोलीस पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवण्यात आली आहे। ही मोहीम गेल्या काही महिन्यांपूर्वी हरवलेल्या 3 वर्षाचा कार्तिक या चिमुकल्याच्या संदर्भात होती। कार्तिक मांडला जंगल परिसरातून अचानक गायब झाला होता आणि या प्रकरणात अलीकडेच मिळालेल्या रक्ताचे नमुने मानवी असल्याचे अहवालात निष्पन्न झाल्यानंतर ही शोध मोहीम अधिक गंभीरपणे हाती घेण्यात आली। सुमारे 9 किलोमीटरच्या जंगल परिसरात कसून शोध घेतला गेला। यावेळी काही संशयास्पद हाडे पोलिसांना सापडली। ही हाडे आता वैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा। कार्तिक चंगळ नावाचा मुलाची मिसिंग दाखल होती आर्वी पोलीस स्टेशन इथे। त्याचा शोध लागलेला नव्हता, त्यामुळे या मुलाच्या शोधासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जवळपास 220 पोलीस अंमलदार, 45 पोलीस पाटील, काही होमगार्ड आणि 50 फॉरेस्टचे लोक, जवळपास 350 लोकांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। जवळपास 7 ते 8 किलोमीटर परिसरामध्ये, जंगल परिसरामध्ये ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। आम्हाला काही हाडं मिळालेली आहेत। जंगल परिसरात हाडं मिळणं कॉमन आहे। ही हाडं नक्की माणसाची आहेत का जनावरांची आहेत हे आम्ही फॉरेन्सिक एक्सपर्टकडून पडताळणी करून घेतो। यापूर्वी आम्हाला त्या जंगल परिसरामध्ये काही रक्त मिळालेलं होतं आणि न्याय सहाय्यक प्रयोगशाळेकडून त्याची पडताळणी केली असता ते मानवी रक्त असा अहवाल आलेला होता। यामुळेच आजची ही विशेष सर्च मोहीम राबवण्यात आलेली आहे। यामध्ये जवळपास 8 स्क्वेअर किलोमीटरचा जंगल परिसरातला चप्पा इंच आम्ही पिंजून काढलेला आहे आणि या प्रकारे ही सर्च मोहीम पार पडली।